हॅलो गाईज, वेलकम टू अ न्यू व्लॉग. तर मी आणि सलोनी आज आलो आहे स्टीफन्स गार्डन, स्टीफन्स ग्रीन गार्डन ॲक्च्युली. तर हे आहे डब्लिन सिटीमध्ये आणि जिथे आता आपण राहतो डब्लिन 2, तर तिथून फक्त 10 मिनिट्स वॉकिंग डिस्टन्सवरतीच आहे. तर हे गार्डन ॲक्च्युली 350 इयर्स ओल्ड आहे. तर आता आपण पुढे जाऊ आणि त्याची हिस्ट्री आणि सिनरी एक्सप्लोअर करू. लेट्स गो. तर गाईज, सेंट स्टेफन्स ग्रीन हे डब्लिन सिटीमधले खूप पॉप्युलर लँडमार्क आहे आणि हे गार्डन जे आहे ते खूप प्रॉपरली मेंटेन्ड आहे, कारण खूप साऱ्या सुंदर लेक्स आहेत. परत ज्या रस्त्यावरती आपण वॉक करतो त्यात आजूबाजू पूर्ण झाडांनी भरलेलं आहे आणि आपण जर आयरिश हिस्ट्रीच्या पर्स्पेक्टिव्हनी जरी बघितलं तरी खूप छान आहे. आणि मोस्टली जे विजिटर्स या पार्कमध्ये येतात ते थोडे शांततेसाठी येतात किंवा जे डक्स वगैरे आहेत पॉन्ड्समध्ये त्यांना थोडं खायला देण्यासाठी येतात. जे समोर तुम्हाला रेड फ्लावर्स दिसत आहेत ते ॲक्च्युली सेंटर आहे या पूर्ण पार्कचं. तर थ्रूआउट द इयर इथे खूप सारे कल्चरल इव्हेंट्स वगैरे होतात. तर आपण एकदा ट्राय करू, जेव्हा एखादा कुठचाही कल्चरल इव्हेंट असेल तेव्हा इथे येण्याचा आणि त्याचा व्हिडिओ करण्याचा. गाईज, तर हे स्टीफन्स ग्रीन गार्डन 22 एकर्समध्ये पसरलेलं आहे आणि खूप शांतता आहे इथे. ॲक्च्युली सिटीमध्ये आहे खरं, पण शांतता खूपच आहे. कारण आता जर गेटच्या बाहेर वगैरे गेलो तर खूप आवाज येतो गाड्यांचा वगैरे. आणि मी आणि सलोनी तर फर्स्ट टाईमच आलो आहे. सलोनी, कसं वाटतंय? छान आहे. मी ॲक्च्युली फर्स्ट टाइम आलेली, पण ते एंट्रन्सवरनंच रिटर्न गेली होती. तिने ॲक्च्युली सेकंड टाइम आहे, पण तेव्हा काय एक्सप्लोर नव्हतं केलं. तिने ॲक्च्युली एक्सप्लोर केलंच नव्हतं. तर आता बघूया पुढे कसं आहे काय आहे. काही जे आता आपण सॉन्ग्स वगैरे बघितले ते खूपच भारी वाटत होतं, कारण एकदम व्हाईट होते. आणि आता सलोनी पण मला चिडवत होती कारण मी पण एकदम प्युअर व्हाईट घातलं आहे. ऐकलं तिने. तर ॲक्च्युली ती जी आपण लेक वगैरे बघितली मागे, ती ॲक्च्युली म्हणजे डब्लिनचा म्हणजे पिण्याच्या पाण्याचा वॉटर सोर्स होती खूप वर्षाआधी. ॲक्च्युली तिथे एक बोर्ड लागलेलं, तर मी आता वाचलं थोडं तिथे. तर खूप वर्षाआधी यांच्या पिण्याच्या पाण्याचं वॉटर सोर्स होतं ते, जी लेक मागे होती ती. गाईज, आम्ही आता जवळजवळ अर्ध डिस्टन्स कवर केलं आहे. जे मागे बघितलात तो मेन गेट होता आणि हा बॅक गेट आहे. तर आम्ही हाफ सर्कल कंप्लीट केलं आहे. सगळ्या ज्या लेक्स वगैरे होत्या त्या मागे होत्या. आता इथे लेक्स वगैरे नाही आहेत, तर पूर्ण गार्डनच आहेत आता जवळपास. तर आता पुढे जाऊन फक्त चेक करू, एक्सप्लोअर करू. चलो नाही. काय आहे? आता पुढे काय काय अजून हिस्टॉरिक वगैरे एक्सप्लोअर करता येतं बघू. तर मागे त्या इन्फॉर्मेशन बोर्डवरती त्यांनी दिलं होतं की जेव्हा ब्रिटिशकडून अटॅक व्हायचा तेव्हा आयरिश लोक कशी ट्रेंचेस वगैरे खोदायचे. तर ॲक्च्युली इथे 4 गेट आहेत. एक जो मागे बघितला तो मेन गेट, जो मगाशी दाखवला तो बॅक गेट, आणि अजून 2 गेट आहेत छोटे. तर तिथे आयरिश लोक कसे ट्रेंचेस वगैरे खोदून ठेवायचे, जेणेकरून जो अटॅक व्हायचा ब्रिटिश आर्मीकडून तो थोडा स्लो डाऊन होईल. ॲक्च्युली तिथे त्यांनी दिलेलं की एक मिलिटरी टॅक्टिक आहे म्हणून. तर अजून पुढे काही इन्फॉर्मेशन बोर्ड्स वगैरे मिळतात काय बघू, आणि अजून काही छान हिस्टॉरिक माहिती मिळते काय बघू पुढे. चिल्ड्रन प्लेग्राऊंड आहे इथे, दाखवते. हां, ते अपोजिट साईडने बघितलं होतं.
छान आहे ना. आणि युजली मी आल्यापासून आयर्लंडला बघितलं तर बऱ्यापैकी हे जे गार्डन्स असतात लहान मुलांसाठी ते वुडनपासून बनवले जातात. जसं आपल्याकडे कसं ह्याचं मेटल असतं ना. इथे प्रत्येक गार्डनला चिल्ड्रन प्लेग्राऊंड असतंच एक तरी. हां, प्रत्येक गार्डनला असतं. छोटं कधी कधी छोटं पण असतं. असंच गार्डनमध्ये फिरत होतो, इथे एक्सप्लोर करत होतो, तर चालता चालता एक मॉन्युमेंट दिसलं. तर थोडं सर्च केलं याबद्दल. तर जेवढे पण सोल्जर्स होते जे वॉरमध्ये होते 1909 ते 1916पर्यंत, तर त्यांच्या मेमरीमध्ये बांधलं गेलं आहे. आणि ही काय फोटोसाठी लोकेशन सर्च करते. मिळाली का लोकेशन? मिळाली. चलो पुढे जाऊ. ॲक्च्युली आता थोडं म्हणजे सनी नाही आहे, थोडी थंडी वाढली आहे, त्यामुळे लोक थोडी कमी बसलेली दिसतील. तिथे थोडीफार दिसतील लोक बसलेली. आता पूर्ण एक राऊंड मारून आम्ही तिथेच आलो परत सेंटरला. आणि इथे सॅटर्डे संडे असंच नाही, फक्त विकेंडलाच नाही तर बाकी टाइमला पण इथे लोक खूप प्रेफर करतात की लहान मुलांना गार्डनला घेऊन यायचं. इथे एक स्टॅच्यू आहे. गाईस, तर आता आपण जेवढे पण प्लांट्स आणि फ्लावर्स जे काही सिनिक व्ह्यूमध्ये बघितले ते ॲक्च्युली विक्टोरियन एरामधले आहेत. तर ते तेवढेच ओल्ड आहेत विक्टोरियन एरामधले. आणि आता चालून चालून पण खूप दमलो आहे. मोस्ट ऑफ द पार्ट कवर केला आहे गार्डनचा. तर आता जाऊया आणि थोडं कुठेतरी बेंच वगैरे भेटेल किंवा ग्रासमध्येच बसू तिथे. सलोनीला फोटो घ्यायला सांगते. तो म्हणत होता प्लीज टेक ॲज मेनी पिक्चर्स ॲज यू वॉन्ट बट इट शुड बी गुड. आता काय माहिती त्याला आवडत आहेत नाही आवडत आहेत. डिमांड्स वाढत आहेत. प्रोफेशनल फोटोग्राफर सलोनी, प्रोफेशनल फोटोग्राफर. तो म्हणत होता मी चांगला नाही दिसत आहे तर थोडे अजून काढ. या बाय. गाईस, चालून चालून दमलो तर इथे एक छान जागा मिळाली बसायला. जे मगाशी प्लेग्राऊंड दाखवलं चिल्ड्रन्सचं तिथेच आहे. माझ्या साईडला इंडियन स्वॅन आहे आणि स्टीफन्सचे पण तुम्ही बघितले असतील. सेम वाटत होतं ना व्हाईट. एकदम व्हाईट. सकाळी खूप ऊन होता, आता वेदर खूप चेंज झाले, पाऊस पडणार आहे असं वाटतंय. आणि थंडी पण खूप वाढली. आता हळूहळू ऑटमची थंडी स्टार्ट झाली आहे. आता ऑलमोस्ट सप्टेंबर स्टार्ट झालं आहे तर आता काळोखसुद्धा लवकर पडायला सुरू होईल. थोडं ऊन असतं ना तर अजून चांगलं वाटलं असतं. ऊन असेल तर दाखवायला पण खूप छान वाटलं असतं अजून. पण इथे सिनरी खूप छान आहेत.
जेवढी कव्हर करता येईल तेवढी केले. हां, खूप मोठं आहे गार्डन. मोस्ट ऑफ द पार्ट्स कव्हर केले. आम्ही ॲक्च्युली शोधत होतो की जास्त इन्फॉर्मेशनसाठी काय मिळत आहेत का, ते बोर्ड्स, इन्फॉर्मेशनचे बोर्ड्स मिळत आहेत का, पण तेवढं काही दिसलं नाही इथे. नाहीतर आम्ही सांगितलं असतं थोडं हिस्टॉरिकल बेस्ड. आता नेक्स्ट टाईम आम्ही जो ब्लॉग करणार आहे तो आम्ही इथे कसं मास्टर्स करायला आलो आहे, आम्ही काय स्टडी करतो आहे इथे, कधी आलो आहे आणि किती टाईमसाठी इथे एज्युकेशन घेणार आहे, यावर असेल आमचा पुढचा ब्लॉग. डेडिकेटेड टू दॅट टॉपिक. आणि एज्युकेशन म्हणजे इथे मास्टर्ससाठी ॲडमिशन घेण्यासाठी आम्ही कसं काय काय केलं आहे ते आम्ही सगळं इन्क्लूड करू त्या ब्लॉगमध्ये. ओके, आता आम्ही निघायचं ना आता निघू आम्ही. 5-10 मिनटं बसू आणि मग निघू. कारण मगाशी बोललो तसंच आहे, 10 मिनिटच्या वॉकवरतीच आहे. तर आता आलो मगाशी मेन गेटनी, पण आता जाताना बॅक गेटनी जाऊ, बाहेर एक्झिटने जाऊ. गेट्स खूप आहेत ॲक्च्युली इथे. 4 गेट आहेत. 4 गेट आहेत. तर येताना आम्ही मेन एंट्रन्सने आलोय आणि आता जाताना त्या बाकीच्या 3 पैकी एक गेट मागेच आहे इथे बॅक गेट, त्या साईडला. ब्लॉकच्या एंट्रन्सला जो तुम्ही मेन गेट बघितलात त्याचं नाव आहे ॲक्च्युली फ्युसिलियस आर्क. तर आता मी मगाशीच वाचलं, तर तो जो आर्क आहे तर जे आयरिश सोल्जर्स ब्रिटिश आर्मीमध्ये ज्यांनी वॉर फाईट केली तर त्यांच्या मेमरीमध्ये बांधलेला आहे तो. तर मी मगाशी थोडं रिसर्च केली आणि थोडंसं वाचलं तिथे बाहेर. तर आत्ता जो हा स्टीफन्स ग्रीनचा जो व्लॉग होता तो आम्ही इथेच संपवतो आहे. आणि तुम्हाला व्लॉग कसा वाटला तो कमेंटमध्ये नक्की सांगा आणि लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. मीट यू इन द नेक्स्ट ब्लॉग. बाय. बाय.